आणखी एक महत्त्वाची बातमी पूजा खेडकर संदर्भात। पूजा खेडकर नॉट रिचेबल आहे। 2 समन्स नंतरही प्रतिसाद दिलेला नाहीये। पूजाच्या विरोधात दिल्लीमध्ये गुन्हा दाखल झाल्यानं अटकेच्या भीतीनं पूजा गायब असल्याची चर्चा आहे। पुणे जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांच्या विरुद्ध छळवणुकीची तक्रार। या प्रकरणात प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांना 2 वेळा समन्स पाठवूनही त्या आपला जबाब नोंदवण्यास हजर राहिल्या नाहीत। पुणे पोलिसांनी संपर्क केला असता त्या नॉट रिचेबल आहेत। पूजा यांच्या विरोधात दिल्लीमध्ये गुन्हा दाखल झाल्यानं अटकेच्या भीतीनं पूजा गायब असल्याची चर्चा आहे। अधिक माहिती घेऊयात, राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी सोबत आहेत। राहुल, पूजा नॉट रिचेबल असल्याचं कळतंय, कधीपासून नॉट रिचेबल आहेत आणि आता पोलीस पुढची कशी कारवाई करणार? त्यांनी व्हॉट्सअपवरती एक मेसेज त्यांना पाठवलाय आणि आपल्याला कल्पना आहे की व्हॉट्सअपवरचा मेसेज बघितल्यानंतर ब्ल्यू टिक येते, ती ब्ल्यू टिक पण आलेली नाहीये। त्यामुळे पूजा खेडकर ह्या आपला फोन वापरत नसल्याचा पोलिसांना संशय आहे। कारण त्यांना 2 वेळेला समन्स यासाठी दिले की वाशिममध्ये त्यांनी सुहास दिवसे यांच्या विरोधामध्ये जी तक्रार दिलेली होती ती लैंगिक छळवणुकीची आहे आणि विशाखा अंतर्गत पुणे पोलिसांना त्यांचा जबाब नोंदवून घ्यायचा आहे। एकदा समन्स पाठवलं ते आल्या नाहीत, दुसऱ्यांदा पाठवलं ते आल्या नाहीत आणि म्हणून मग व्हॉट्सअपवरती मेसेजेस पाठवून बहुधा चौकशी अंती त्यांना योग्य तो निर्णय घ्यायचा तो ते घेतील। तसा थेटपणे पुणे पोलिसांमध्ये पूजा खेडकर यांच्या विरोधामध्ये कुठलाही गुन्हा दाखल नाही। आणखीन एक प्रज्ञा महत्वाची डेव्हलपमेंट आहे। केंद्र सरकारने पुणे पोलिसांना विचारलं आहे की पूजा खेडकर यांच्या आईवडिलांचा खरोखरच घटस्फोट झाला का? कारण 3 दिवसापूर्वी आपण जेव्हा ही माहिती दिली की राज्य सरकारच्या चौकशीमध्ये पूजा खेडकर यांच्या आईवडिलांनी घटस्फोट घेतल्याचं कागदोपत्री सिद्ध झालेलं आहे। परंतु केंद्र सरकारने पुणे पोलिसांना हे विचारलं आहे की जी गोष्ट कागदोपत्री आहे ती प्रत्यक्षात अस्तित्वात होती का? का केवळ कागदोपत्री घटस्फोट दाखवला, एकत्रितच ते राहत होते आणि नॉन क्रिमिनलचं सर्टिफिकेट त्यांनी काढलं? तर ही मात्र महत्वाची डेव्हलपमेंट आहे। कारण ह्या प्रकरणामध्ये जर खोटं घटस्फोटाचं प्रकरण उघडकीस आलं तर त्या प्रकरणी मात्र दिलीप खेडकर यांच्या विरोधात अद्याप तरी तसा थेट कोणताही मोठा गुन्हा नाहीये, तेही अडचणीमध्ये येऊ शकतात। नक्कीच, तुर्तास धन्यवाद राहुल या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।